Hey everyone, welcome back to GP World, where sustainability gets real, relatable, and sometimes surprisingly innovative. In our last video, we saw how Green Thumb is solving the problem of urban kitchen waste by turning it into a cleaner, smarter, and more affordable source of energy through biomass briquettes. Turns out, we were looking at waste all wrong. But every big idea has a beginning, and every sustainable innovation is a journey. And this one started when 3 founders, each with their own expertise, came together to find a solution to not just one, but 2 of the world's biggest problems: waste management and clean energy. Where most people saw waste, they saw a resource. So how did this journey begin? Who brought what to the table? And how did 3 different minds come together to build Green Thumb? Let's dive into their inception story and meet the powerhouse behind Green Thumb. My journey started 15 years back, where I started recycling wet waste for people. And then while the whole process was going on, I myself was not comfortable of the solution that I was offering. So biomass briquette is something which I came across, that many people make biomass briquettes. And I thought, why can't wet waste also be a source of making biomass briquettes? So 5 years back with Chaudhary, I started this whole process. We made the first machine, second machine, and lot of trial errors. Finally, we are here where I can confidently say that wet waste can be converted into a very high calorific biomass briquette. It has been successfully tried in boilers. It has been successfully tried in hotels. And the whole place where we are making these briquettes is a testimony to our hard work. माझं नाव विजय चौधरी. माझं स्वतःचा वर्कशॉप आहे, मशीन शॉप आहे नरे गावात. आणि मी कंपन्यांची कामासहित बाकीची इतर डेव्हलपमेंट कामं करत असतो. त्यामध्ये फिरदोस सर मला भेटले एका एक्झिबिशनमध्ये. तिथं आमची दोघांची ओळख झाली. ओळखीनंतर त्यांनी असं मला हे टाकलं की बाबा मला असे मशीन तयार करायचे, तर तुम्ही करू शकता का? तर त्यांना माझ्या एका मित्रा थ्रू कळालंच होतं की बाबा मी अशा म्हणजे मशीन तयार करतो, शेडिंग मशीन वगैरे. त्यानंतर आमच्या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं आणि नंतर आम्ही एक प्रोजेक्ट चालू केला. तर पहिल्यांदा एक शेडर मशीन बनवून दिलं. त्यानंतर त्यांनी एक वेगवेगळे आयडिया सांगायला सुरुवात केल्यानंतर मग त्यावर आम्ही विचार करून, दोघांनी विचार करून मग आम्ही त्या डेव्हलपमेंट कशी करायची ती करून पहिल्यांदा नुकसानीत डेव्हलपमेंट झाली, पण नंतर त्या नुकसानीचं परिवर्तन एका चांगल्या प्रॉडक्टमध्ये झालं. त्यानंतर मग आमच्या आणखीन होप्स वाढत गेले. त्यानंतर मग आम्ही पॅलेटनंतर ब्रिकेटिंगचं मशीन उभं केलं. त्यानंतर आता आणखीन नवीन आमच्या योजना चालूच आहेत मशीन बनवण्यात. It was destined, I think, that we had to meet and this solution had to come out. फरक म्हणजे आत्ताशी आमचा कुठेतरी एक पायरी सोडून दुसऱ्या पायरीवर आम्ही पाय टाकलेला आहे. याच्या आधी आम्ही डेव्हलपमेंटमध्येच खूप वेळ खर्च केलेला आहे आमचा. त्यामध्ये आमच्या जवळजवळ 6-7 वर्षे गेली. अराऊंड 6-7 वर्षे आमची त्यात गेली. पण आता हे आम्हाला जे सक्सेस मिळाला की जोरे साहेबांची कृपा म्हणायची, की ते शोधत होते ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारं कोणी आहे का. ते अख्ख्या म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रात जवळ 5-6 ठिकाणी ते जाऊन आलेले आहेत, की ते त्यांना असा कुठला सोर्स नाही मिळाला. योगायोगाने माझे मित्र आहेत, एक काय त्यांचं नाव घुले म्हणून, घुलेंकडं यांचे जे मित्र आहेत चौधरी, ते गेले. तर ते घुले म्हटले की बाबा आमच्या चौधरी, मला मामा म्हणतात इंडस्ट्रीमध्ये, तर मामा काहीतरी करतात कचऱ्याच्या मशीनमध्ये, तर तुम्ही पाहून या. मग चौधरी येऊन गेले. चौधरीनंतर चौधरींनी झोरेंना माझ्याकडे आणलं. त्यानंतर झोरेंशी चर्चा करून बाबा यांना म्हणले की बाबा मी तर डायरेक्ट डिसिजन घेऊ शकत नाही, माझे जे मित्र आहेत, माझे जे पार्टनर आहेत, त्यांना विचारून मग आपण ठरवू. त्यानुसार मग आमची सगळी एक बैठक झाली, म्हणजे मीटिंग झाली. मीटिंगनंतर झोरे साहेब म्हणले की माझ्याकडे गोठा आहे, समोरचा गोठा जिथं आम्ही सुरुवात केली, त्या गोठ्यामध्ये लाईट आहे आणि आम्हाला ॲक्च्युली 3 फेज लाईट लागते, पण लाईटची पण व्यवस्था आहे, पाण्याची पण व्यवस्था आहे. त्यानंतर आम्ही इथं आलो. मी आहे माझ्यामुळं झोरे साहेबांची गाठभेट झाली आणि ते चव्हाण म्हणून जे आहेत, चव्हाणांमुळं फिरदोस सरांची गाठभेट झाली.
Yes, solution was there that okay, we can make this. First, I was searching for someone who can manufacture machines for me, who has the right knowledge, and the right expertise, who can guide me. So that is where I met Chaudhary in an exhibition. And then when we started speaking about shredder machines and pelleting machines, our bond grew that okay, he is the right person for solid waste management, and I felt that he is the right guy for the machining part and the manufacturing part. So that is where our whole journey started. Then through Chaudhary, we met Mr. Zore, and he was already into the collection of wet waste since many years, and he was looking for solutions where some things can be recycled into some nice product, and he had the land and the resources available for us. So it was a good wedding between all of us, and luckily, the children are getting produced. आता युद्धाच्या पार्श्वभूमीवरती गॅसचा प्रचंड तुटवडा आहे. गॅस सध्या मिळत नाही आहे. गॅसला ऑप्शन म्हणून हा ब्रिकेट पॅलेट एक चांगला पर्याय आम्ही आणलेला आहे. तर माझी सगळ्या हॉटेलवाले असतील किंवा घरगुती गॅस वापरणाऱ्या लोकांना विनंती असेल की तुम्ही हा ब्रिकेट एकदा वापरून पहा. अतिशय चांगला रिझल्ट तुम्हाला त्यातून मिळेल. गॅसची टंचाई अजिबात जाणवणार नाही. कचरा हे संकट नसून संपत्ती आहे. कचरा रस्त्यावरती कोणीही टाकू नका. माझी इतर वॉर्ड आणि इतर ग्रामपंचायतींना आव्हान असेल की तुम्ही या ठिकाणी येऊन आमचा हा प्रोजेक्ट आवर्जून पहा. कचऱ्यापासून आपण कशा प्रकारे वेगवेगळे प्रॉडक्ट घेऊ शकतो आणि कचऱ्याची विल्हेवाट कशा प्रकारे लावू शकतो, अतिशय चांगलं उत्तम उदाहरण आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी आवर्जून या, पहा आणि आपल्या वॉर्डमध्ये, आपल्या ग्रामपंचायतीमध्ये हे युनिट उभं करा आणि कचऱ्यावरती परमनंट सोल्युशन घ्या. चाकणला एक युनिट आहे, त्यांच्या बॉयलरमध्ये आमचं हे मटेरियल टेस्टिंग करता आम्ही दिलं होतं. तर कोळशापेक्षा आणि लाकडापेक्षाही खूप काळ हा मटेरियल आमचा ब्रिकेट तो त्या ठिकाणी जळाला आणि त्यांची मागणी, त्यांचा डिमांड आमच्याकरता चांगला आहे आत्ता. कारण की कोळशापेक्षाही आमच्या मटेरियलचा रेट खूप कमी आहे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय चांगला हा प्रोडक्ट आहे. कारण की ज्याच्यापासून प्रदूषण कमी आहे आणि कचऱ्याची विल्हेवाट पण आपण लावतोय.